नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता, तुमच्या पगारात किती वाढ होणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा केंद्र सरकार याच आठवड्यात करण्याची दाट शक्यता आहे। या निर्णयामुळे सुमारे 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। आता 61% मिळणार डीए। मीडिया रिपोर्टनुसार सरकार यावेळी महागाई भत्त्यात 3% वाढ करू शकते। सध्या हा भत्ता 58% आहे, जो वाढून आता 61% होईल। ऑक्टोबर 2025 मध्ये महागाई भत्ता 55% वरून 58% करण्यात आला होता, जो 1 जुलै 2025 पासून लागू झाला होता। वाढत्या महागाईचा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकार वर्षातून 2दा जानेवारी आणि जुलै या भत्त्यात सुधारणा करते। तुमच्या पगारात किती वाढ होईल? गणिताचा आढावा। महागाई भत्ता वाढल्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर होईल। एका उदाहरणावरून हे समजून घेऊया। मूळ पगार, समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 56,100 रुपये आहे। 58% डीए नुसार आतापर्यंत त्यांना 32,538 रुपये मिळत होते। 61% डीए नुसार आता ही रक्कम 34,221 रुपये होईल। निव्वळ वाढ दरमहात सुमारे 1,683 रुपयांची वाढ। एरियरसह मिळणार मोठी रक्कम। केवळ पगार वाढच नाही तर कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या 3 महिन्याचा एरियर देखील मिळण्याची शक्यता आहे। वरील उदाहरणावरील कर्मचाऱ्याला एप्रिलच्या पगारासोबत सुमारे 6,732 रुपये अतिरिक्त मिळू शकतात। अर्थात ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ पगारावर अवलंबून असेल। 8व्या वेतन आयोगाबाबत काय आहे स्थिती? कर्मचाऱ्यांचे लक्ष 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे। नियमानुसार हा आयोग 1 जानेवारी 2024 पासून लागू होणे अपेक्षित होते, मात्र ताज्या माहितीनुसार या प्रक्रियेला विलंब होत असून तो 2027च्या मध्यापर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अशा परिस्थितीत सध्याची महागाई भत्ता वाढ हीच कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।